त्याही वर्षी या मंदिराचा आम्ही 16 एप्रिलला प्रगट दिन म्हणून साजरा करीत आहोत आणि त्या प्रगट दिनानिमित्त आमचे गुरुबंधू आमचे डॉक्टर सुरेश उदार महाराज यांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि आमच्या आमंत्रणाला त्यांनी होकार देऊन या ठिकाणी महाराज उपस्थित झाले आणि आज त्या ठिकाणी महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान सुभाव तया कविता मा पुण्य राशि नमस्कार माता सद्गुरु जय जय राम कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा कुंडली उड़ते श्री बद्रीनाथ भगवान की जय। आज के आनंद की जय बाल गोपाल की जय बाजीराव बाबा की जय जगन्नाथ बाबा की जय। सफल विदेखे तेचे बंधु श्री चरण ते नमस्कार ज्ञान वैरागी भक्ति स्वरूपम सदा कृतम साधु संन्यास योगम मुखे वेदांत शास्त्र नित्यम नमो नारायण गिरे परब्रह्म स्वरूपम ओम नमो देवाय वेद प्रतिपद्य जय जय संविद्या प्रस्तुत कीर्तन शिवकर्ता घेतलेला अभंग देवची सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा शिष्य निळोबार आहे यांचा 4 चरणाचा फार सुंदर असा अभंग आपल्या समोर सेवेसाठी घेतलेला आहे। अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी थोडक्यात आजचा आपला 16 तारखेचा नेहमीच हर महिन्यात कार्यक्रम होणारा परंतु आजचा हा 16 तारखेचा कार्यक्रम झाल्याचा प्रगट दिन निमित्त आजचा उत्सव आपल्या गावामध्ये एवढीशा या गावामध्ये परंतु असा भव्य दिव्य कार्यक्रम आणि या भव्य दिव्य मंदिरात होत आहे। तरी सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ जिथे कुठे असेल तर ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आमच्या धनराज भाऊकडून विनंती आहे। काला करती संत जन
सवेत्यांच्या नारायण काला करत आहो आपण. कोण करताय? संतजन. संतजन तुम्ही आहे. सर्व मिळून आपण काला करत आहोत. पण आपल्या सोबत कोण आहे? सवेत्यांच्या नारायण. आपल्या सोबत भगवंत सुद्धा आहे काला करण्यासाठी. त्यावेळेस गोकुळामध्ये गोपाळांसोबत कोण होता? भगवान श्रीकृष्ण होता. पण आज आपल्याला त्याच अवतारामध्ये, त्यांचाच अवतार बाजीराव महाराज आपल्यामध्ये सवेत्यांच्या नारायण जगन्नाथ बाबा आपल्यामध्ये आलेले आहे. आज प्रकट दिन कशाचा? आता तुम्हाला विचार येत असेल आजचा दिवस म्हणजे काय? पहिले थोडक्यात माहिती. पहिली मूर्ती बाजीराव महाराजाची या साईडला, म्हणून बाजीराव महाराजाबद्दल एक अभंग भजन बोलतो. बाजीराव बाबाच्या दरबारी आहे आमच्या पेलोऱ्यामध्ये भूषण भाऊ खरंच लई भारी आहे. आणि सर्व काही गुरु करू नये, नुसते शिष्य बनून नाही, तर सेवेमध्ये राबणारे खरे शिष्य म्हणजे बाजीराव महाराजांचे पेलोऱ्यातच आहे. नाही तर नुसते मग म्हटलं तुम्ही येताना काहीतरी नुसते शिष्य. आमच्या पेलोऱ्यात नाही जमत. काय आहे का नाही? कारण आमच्यात गुरु केले तसे वागत आहे आमच्या पेलोऱ्यामध्ये. बिलकुल कोणी सुरू केलं नाही. सुरू केलं तरी आम्ही बंद करायला लावतो. कारण बाकीच्या ठिकाणी आहे इकडे गुरु आणि खिशात दारू. पण या माझ्या पेलोऱ्यामध्ये तसं कधी घडणार नाही. त्या पेलोऱ्या गावामध्ये एवढी दुरुस्त झाली आहे. आज 15 वर्षापासून आम्ही 10-12 वर्षापासून येतो सतत. तर दर वर्षाला काही नाही काही नवीन 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 पाहायला मिळतात. आणि खरोखरच माणसामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. प्रेम भाव असं प्रेम मला कुठेही मिळालं नाही. आणि प्रेमानं बोलणं चालणं सर्व व्यवस्थित असं फार सुंदर असं स्थान. आणि ह्या गावाची तारीफ किती करावं, आता नावं घेत नाही कोणाची, पण पूर्ण गावच माझ्यासाठी फार सुंदर आहे. बाबा बद्दल झालंय. आता मध्यात मूर्ती कोणाची आहे? भगवंत भाऊ दत्तात्रय बाबा बद्दल. दत्त नाम विठ्ठल भाऊ दत्त नाम वाचे म्हणजे तोंडानं दत्तात्रयचं नाव घेतलं तरी झालं. म्हणून एक वेळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद नबिया काशी बाई चंद्र उगवला आईच्या मांडीवरी जगन्नाथ तिन्ही भगवंत आपल्यात आले. आजचा प्रकट दिन त्या तिन्ही भगवंताचा. त्या निमित्ताने आजचा काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने अभंग घेतला. पहिलं चरण काला चला काला करती हे सर्व संत बाजीराव बाबा, सद्गुरू जगन्नाथ बाबा, संत तुकाराम बाबा, वैराग्य गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सर्व संत मिळून काला करती संत जन. संत जन, संत म्हणजे कोण?
ग्रामगीता काढा, ग्रामगीता वाचून आहे ना आपण. आपल्या गावात प्रार्थना होते. संत स्वरूप अध्याय 32वा. संत स्वरूप काय म्हणतात? संत अज्ञान रोगाची वैद्य, संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वज्ञ, शुद्ध कर्माने असती वंदे तिन्ही लोकी. संत म्हणजे काय? संत अज्ञान रोगाचं वैद्य आहे, म्हणजे डॉक्टर आहे. आपलं अज्ञान दूर करण्यासाठी तो डॉक्टर्स आहे. आणि जीवन विकासाची सर्वज्ञ आहे. आपलं जीवन विकास करायचं असेल तर संताशिवाय होणार नाही. परंतु ते कसे असतात? शुद्ध कर्माने असती वंदे. म्हणून आपण त्यांना शुद्ध कर्माने वंदे असतात. त्यांचं कर्म चुकीचं नसते. पण आपल्या याच्यात कसं आहे? संत खंत भेटत आहे. म्हणून संत आता आपल्याला निवडावं लागेल. पण आपली गती कशी झाली? मन झाले से उदास, नाही संसाराची आस, नाही संसाराची आस, नाही. मन झाले से उदास. तुम्ही हात वर करा. कोण कोण उदास नाही या संसाराले? संत बरे का म्हणतात पा तुकडोजी महाराज काय म्हणतात? मन झाले से उदास. आता मय संसारापासून मय उदास झालं. तुमच्याकडे बरं झालं ऐका. मुलीला पाहण्यासाठी 2 मुलं आली. 2 मुलं एका गाडीवर आली सचिन भाऊ. आता मुलाने पाहण्यासाठी आल्याबरोबर खिडकीतून त्या मुलीने पाहिलं मुलाकडे. आणि ते मुलं उतरले, चाय पिले, पाणी घेतलं आणि पुन्हा गाडीवर बसले, पुन्हा गेले. तर त्यावेळेस बाबाला जाऊन विचारलं, बाबा गाडी चालवणारा मुलगा हो का माग बसणारा मुलगा हो तुम्हाला पाहायला आलं? माग बसलेला. हिच्या लक्षात फक्त मागचा मुलगा डोळ्यात बसला, फिट्ट झाला. पण समोरचा मुलगा बसून सुद्धा तिला काही दिसेनासं झालं. आणि मागचा मुलग्याचं वर्णन शर्ट कोणतं घातलेलं आहे, तो मुलगा कसा आहे पाहिले. तिला पूर्ण फिट्ट बसला. 4 वाजेपर्यंत फोनची वाट पाहत होती. पप्पा मला पसंत केलं ना? हो. 4 वाजता फोन आला. बाई तुला पसंत केलं. तो मुलगा माग बसलेला होता, तो मुलगा तुझा वर बनणार आहे. त्या मुलीला काहीतरी दिशे असेल का विठ्ठल भाऊ? बाकीचं काही दिशे नाही. कोण दिशे? फक्त तो मुलगा दिसे तिच्या डोळ्यात. कारण तिला ध्यास लागला त्या मुलाचा. आता मी लग्न करणार. आरशामध्ये पाहता पाहता विचार करत आहे, आम्ही 2 जण खूप मिळून राहणार, आम्ही संसार मस्त आनंदाने करणार. आता तो मुलगा माझा नवरा होणार आहे आणि मी त्याच्यासोबत मिळून मिसळून मस्त संसार करणार आहोत. मग आमचे सासरे असे राहील कसे राहील. आरशात हावभाव करायला लागले. आणि आरशात पाहून नुसते हात असे करू बोलत आहे, फोनवर बोलत आहे. म्हणजे नुसता हात आहे. आणि हात झटकला. आजी आल्याबरोबर आजीने म्हणते आजी दचकली. आजी फोन पडला. म्हणजे आजी म्हणे तू का बयार झाली का? तुझ्या हातात फोनच नाही आहे आणि तू फोन पडला म्हणता. हो का? लक्षातच नाही राहिलं. ते कशी बेभान झाली. कशामुळे? त्या मुलाच्या प्रेमामध्ये गुरफटली. आणि एवढं प्रेम झालं पा किती मिनिटात? फक्त 5 या 10 मिनिटात. असं प्रेम त्या मुलीचं जसं त्या मुलाबद्दल झालं तसं प्रेम आपलं बाजीराव बाबाबद्दल या संताबद्दल असं गप्प प्रेम झालं पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला नाम गुरु का चलाना में नाम पोटभऱ्या गुरु नाही. आपल्या बाजीराव महाराजासारखा सोन्याच्या अंगठ्या फेकणारा गुरु पाहिजे. नाही तर अंगठ्या दाबणारे गुरु भरपूर भेटत आहे. सोन्याचे अंगठी राव फक्त 51,000 पाहिजे, 21,000 पाहिजे. गुरु करायला तुम्हाला पैसे लागते. पैसे 500 रुपये तरी द्या लागते. आम्हाला ड्रेस घ्या लागते. असे गुरु नाही पाहिले. हे गुरु नाही. असा गुरु पाहिजे जो पैशाने ठोकरणारा गुरु पाहिजे. बाजीराव महाराजांसारखा जास्त ऊत आणारे बाबू विठ्ठल भाऊ. एवढ्यात असे बंधू गुरुचे खूपच ऊत आला. एवढ्या
आणि खूप चिवत्या बनवणं चालू. अरे बाप रे गा. आणि सत्य करत असत, सत्य सांगत असत, त्याला कोणी विचारत नाही. आता गोंधू चालू आहे चांगला. आणि गोंधू मध्ये सर्व चांगले वाले पिसले जात आहे नको. कारण आपण कोण आहोत याची ओळख नाही. आपण कोण, मी कोण? ईश्वर ब्रह्म सृष्टी माया हे सर्व आत्मरूपीच्या पोटी ओठ पाठ ही नाही शेवटी. हे तत्व मी. आपण तत्वानं सर्व एक आहोत. जात पात कोणची नाही. माणूस कसा आहे, तत्वानं सर्व एक आहोत. पशु पक्ष्यामध्ये जो प्राण आहे, आपण बकर कापतो पा. आता मगाशी चर्चा निघाली, खूप देव पाळते, खूप तीर्थाने जातो म्हणे, आणि 4 बकरे म्हणे लग्नासाठी कापाच लागते म्हणे. ते देव रागा रुसत नाही ते म्हणे. देवी जर रागा रुसत असेल ते खरं सांगा, आणि एवढे तीर्थ करतात, मेले तरी ते देव पावल का? ते तर नदीत बुडू मेलं तरी देव पावणार नाही बाबा. कारण तुम्ही सगळे जे जिवंत देव आहे, मुंगीपासून तर हत्यापर्यंत त्याची हत्या करता, आणि वरून म्हणता आम्हाला देवाने काहून का करणी केली, काहून का जवान पोरग ऍक्सिडेंट झाला जी, त्याचा पाय मोडला म्हणे परवा. कशावर याची हे सो इथेच कर. हे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जसा शब्द काढला तसे भजन आहे माऊली. इथेच कर इथेच वर. वरगीर काही नाही. वरगीर तुम्ही म्हणत असाल आता वर गेल्यानंतर भरा लागते. कोण सांगत आहे? वर काय पोकळ भाग आहे, गोल गोल पृथ्वी फिरत आहे. आपण फिरत आहोत. आपल्याला भास होत आहे सूर्य इकडे निघत आहे, इकडे डुबत आहे. त्या भासामध्ये राहू नका. सूर्य इकडे निघत नाही, इकडे डुबत नाही. आपणच फिरत आहोत. आपण फिरत आहोत सूर्याभोवती. परंतु आपल्याला कसं वाटत आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षाचं बालक एवढंच लहानच त्यांनी सांगितलं. पहिले सायन्स म्हणजे विज्ञान सर्व सांगितलेलं. बाळ तयार कसं होते, शुक्राणू कुठून येते, पहा किती मोठी कला आहे. धनराज भाऊ 16 वर्षाच्या पोराला लग्न माहित नाही, त्याला पत्नी कशी होती माहित नाही. मग बाळ कसं होतं माहित नाही, पण कुठून होतात शुक्राणू जीवाणू कुठून येतात, आणि बाळ कसं उत्पन्न होते, पहिले हात येते का पाय येते, हे सर्व ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडून ठेवलं रे बाबू. पुऱ्या संतांनी पूर्ण संतांचं वाडवय आहे. फक्त आपल्याला वाचन करायचं ऐकतं आहे, फक्त जेवणच करायचं काम आहे. पूर्ण स्वयंपाक रेडी करून आहे. पण जेवणही जर करता येत नसेल, जे वाचता येत नसेल, तर मग आपलं जीवन हेला ना पाणी वाहता वाहता मेला. संसारापासून संसाराची आस राहिली नाही आपल्याला, आणि उदास झालो तेव्हा आपल्याला काला गोड वाटते. मग काला इथं का आला? इथं फक्त पोरं बार करायसाठी आणि लग्न नातायचे. आपण पोराचं लग्न नाताचं, मग नाताचं झालं का पंधरू पाहू दे जण याच्यातच राहायचं, त्याच्यासाठी नाही. का आला? याच्यात येऊन सत्कर्म करायसाठी आलो. आपल्या गावात काहीतरी चांगले काम करण्यासाठी आलो. आपल्याला दुःख झालं तर शेजाऱ्याला सुद्धा दुःख होऊ नये ही काळजी घेण्यासाठी आलो. नाही मेरे तुम्हारे जन्म मेरे तुम्हारे जन्म कई बार दुनिया में हुए. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या आत्मकथेत म्हणतात, मेरे तुम्हारे जन्म कई बार दुनिया में हुए, बिल्कुल मालूम है नहीं क्यों और क्या है. जो जानता कहीं जन्म को, वही जानता सत ज्ञान को. फिर भटका फिरता नहीं कभी, पाता प्रभु ध्यान को. आत्मकथित म्हणतात, मेरे तुम्हारे जन्म कई बार दुनिया में हुए, बिल्कुल मालूम है नहीं. आपण कोण होतो हे आपल्याला माहित नाही. मागच्या जन्मात कोण होतो, गाय होतो का बैल होतो का डुक्कर होतं, आपल्याला माहित नाही. फक्त या जन्मात आपल्याला माहित आहे, आणि पुढचा जन्म आपला कोणचा होणार आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. परंतु आपण जर आत्मज्ञान आणि याच्या कीर्तन प्रवचनामध्ये बसता बसता आपल्याला महाराज म्हणतात, काला करीती संत जन
सवे त्यांच्या नारायण. जे काला करत आहोत आपण आपल्या सोबत कोण आहे? नारायण आहे, प्रभू भगवान आहे. म्हणून आपल्याला काही घ्यायचं कारण नाही. म्हणून आपण काला करू आणि दुसऱ्या चरणात वाटी आपुल्या निज असते. निज असते म्हणजे स्वतःच्या हातानं भगवंत आपल्या हातानं प्रसाद वाटत आहे, भगवंत वाटत आहे. आणि पण कुणाला भेटत? ते सर्वांना भेटणार नाही. हे कीर्तन प्रवचन काला ऐकासाठी, कीर्तन ऐकासाठी सर्वांना भेटणार नाही, कारण त्याचा अधिकार असं त्यालाच भेटत. आणि ह्या काला सुद्धा भाग्याचा तो पावी. जो भाग्याचा असेल त्यालाच हा काला भेटत. आणि काला विनाकारण कोणालाही भेटणार नाही. आणि तो काला आणि कोणचा काला? तो हरिनामाचा खिचडी काला. आता तो चालू आहे आपला हरिनाम. आता चवी चवी घेऊ, आता चवी चवीनं असं घास घेऊ. परंतु कोणता? हरिनामाचा खिचडी काला. आता थोड्या वेळानं काला होणारा तेही भाताचा काला आहे. त्या स्थूल देहासाठी आहे आणि सूक्ष्म देहासाठी काला हरिनामाचा खिचडी काला आहे. आणि कारण देहासाठी जीव ब्रह्मी हे काला हा तिसरा काला आहे. मग महाकारण अति महाकारण देहासाठी काला नाही. काला संपला. तीन देहा कारण तीन देहापर्यंतच काला आहे. मग काला नाही तोच काला होऊन जाते. कालेने काला किया, काले को हटाने केली. काला पूर्ण हटल्यानंतर मग भांड चक होते. सूर्य झाल्यानंतर दिव्याचं काही काम नाही. सूर्य झाला तो म्हणजे जीव ब्रह्म इतके काला. तो काला करण्यासाठी आपण आता तेवढे पात्रता आली पाहिजे. त्यासाठी तिसऱ्या चरणात घेऊन घ्या. सवेतांच्या नारायण काय म्हणतात तिसऱ्या चरणात? लाई सिद्ध लागी हाती. आपल्या हातामध्ये एक लाई. लाई म्हणजे माहित आहे तुम्हाला? आता सांगायची काय आवश्यकता नाही. काकू आहे ना. लाई म्हणजे आपण काय करतो? तो दाणा भाजून टाकतो. भाजल्यानंतर तो वापते का? हा लाई. काय बीज भाजून केली लाई, त्याशी जन्म मरण नाही. तशी लाई आपल्या जीवनात झाली पाहिजे. पण आपलं बीज जडत नाही ना. अहंकार एवढं आहे. आता भूषण भाऊ आर्गन वाजवला त्याचा अहंकार. मी कीर्तन करत आम्हाला मायासारखा कीर्तनकार कोणीच नाही. अरे असे ढगल पडलेले तू काय फुकती. तबल दिले तबले घाल्याचा अहंकार, गायनवाल्याला गायकचा नव्हतं का? असा अहंकार नको. प्रत्येकाला अहंकार आला तो बुडाला. त्याला अहंकार आला तो मेला समजून घ्या. आता साऊंड सिस्टम वाले फार सुंदर अशी साऊंड सिस्टम बरोबर सेटिंग करत आहे बिचारे. ते साऊंड सिस्टम वाले मला माहित आहे ना अभ्यास. परंतु ते साऊंड सिस्टम वाले ते पलीकडे सिस्टम बरोबर सिस्टमॅटिक ते करत आहे. गावातले आता ते भाग्यवान आहे. घरी असून कोणी येत नसत तेच भाग्यच आहे. ते त्याच्यासाठी जन्माले आले फक्त नाही का? गावात एवढा चांगला कार्यक्रम आहे ना, आपण घरी आहो म्हणजे गमत असेल तर ते खूपच धन्यवाद द्यायचं. कारण एक जण काकाजी तुमच्या पेलोऱ्यामध्ये एक गावात आला भाऊ. एक पहिल्या सकाळी एक पाहुणा गावात आला आणि तो होता दारू पिणारा. तो काय हिंडल गावात? थांबा जनरल जो पूर्ण गाव हिंडून टाकला त्यानं. दारू कुठं भेटते का? कुठं भेटत? मग दारूवाले मित्र पाहिले तर दारूचं दुकान पाहिलं. बरोबर जोडीदार भेटला. आणि थोड्या वेळात दुपारी काय केला? एक पत्ते खेळणारा आला. पाहुणा दुसरा आला आणि तो हिंडायला लागला. पत्ते खेळणारा होता. पत्ते खेळणारे कोणी आहे का म्हणे आपल्याला? मग कुठं असेल तर पाय दोघं तिघं बसले मस्त आंब्याच्या झाडाखाली गेले पत्ते खेळायला लागले. तो पत्तेवाला कोणाने दोस्ताना केला? पत्तेवाल्याशी. मग 4 वाजता एक साधू आला. बाजीराव महाराजाचा मठ आहे वाटते म्हणे. मग तो गावात हिंडायला लागला. म्हणे कोणी येतं चांगले आहे संत जन आहे का? लोक गुरु करणारे वगैरे आहे का? तो कोणासाठी हिंडत? त्याचे मित्र जो पाहिजे, ज्याचा तो मित्र पाहिजे. असे मित्र पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग आपल्याला तसं बनावं लागेल. मंथोनी नवनीत तैसे गे अनंत भया व्यक्तपत्तासाठी मंथोनी नवनीत तैसे हो साधू बुवा, हो साधू बुवा गांजाचा काढतो
हा, इथं काहीच नाही, इथं गांजा नाही, दारू नाही, कोणतंच नाही आमच्या पेलोऱ्यामध्ये. बाकीच्या गावले ठीक आहे, खरोखर या पेलोऱ्या गावासारखं गाव खराब का चांगलं तुम्ही म्हणा, चांगलं आहे, खरोखरच चांगलं आहे. खरोखर सांगत आहोत, एवढी भक्तिवान गाव आणि श्रद्धाळू. आणि मागच्या वेळेस मी मूर्त्या बसवायच्या वेळेस माझा पुरा गाव आलता हंड्या घेऊन, नाही गुंड्या घेऊन नदीपर्यंत, तेवढ्या पाण्यामध्ये पाय लाशी पाणी टाकत आले बिचारे. तेव्हाच मी ओळखलं खरोखर पेलोऱ्या गावामध्ये, कारण चौकडून तुम्ही बाहेर निघल्याबरोबर चांगल्या गोष्टी ऐकायला भेटणार नाही. प्रत्येक गावाला पाहता नाही, कुठेही गेलं चांगल्या गोष्टीसाठी लोक कमी येणार, चांगले कार्यक्रम ठेवा तुम्ही, लोक येणार नाही. आणि वाईट कामासाठी कोणाला बोलवायची काही जरूरत नाही. तुम्ही फक्त 2 महिला इथं झगडा केल्यासारखी लकापुरा पुरा गाव जमा होऊन जाईल. पण इथं कार्यक्रम आहे, कालपासून नियोजन आहे, काल रात्री भजन होतं, आता कार्यक्रम आहे, तरी पण लोक काही बोलायला येणार, चांगल्या कामासाठी नाही येणार, परंतु वाईट कामासाठी मात्र तयार होणार आहे तुम्ही. म्हणून या मुलांना संस्कार तसे लागले पाहिजे. म्हणून त्यासाठी या मुलांसाठी आपल्या गावातून या पेलोऱ्या गावामध्ये बाबू तुम्हाला सरपंच बनायचा आहे, उद्याचा कीर्तनकार बनायचा आहे. आता कीर्तनकार आपल्या गावातच तयार होत आहे. सचिन भाऊ कीर्तन करणार आहे पुढच्या वेळेस, पात्र सचिन पाहण्याचे, कारण त्याने पुस्तक की आणली माझ्याकडून आहे ना. आपल्या गावात भरपूर पुस्तक आली आता कीर्तनाची, कीर्तन बनणार आहे. बाबू आपल्या गावातून सरपंच तू माईक घे रे बाबू, त्याच्याकडे कीर्तन थोड्या वेळानं सांगू. काल्याचा झालं, काल्याचं सांगलं का कीर्तन संपलं, घे बेटा माईक घे. नाव, हा तुझं नाव सांग, नाव सांग. हा कुणाल पानगाडे. हा आता मलाच येत नाही, मी का करू, नावच खूप आहे. हा लिहा सनी देवालचा. हो बसा काय हरकत नाही, बसा ऊन आहे खूप. हा स्नेहाल, स्नेहाल सचिन पानघाटे. आता तू उद्या गावचा सरपंच होशील तर गावचं का करशील बेटा, घे माईक मध्ये सांग, गावासाठी का करशील. जे सुविधा नसेल ते आणशील ना, चांगलं काम करशील ना. हो मग वा वाजवा टाळ्या. आपल्या गावचा उद्याचा सरपंच होया. आता उद्या पाटील, उद्या कीर्तनकार झाला तर कीर्तन सांगशील ना फुकट मध्ये आम्हाला. हा वा उद्या कीर्तन पार बाबू, हे उद्या कीर्तन सांगणार आहे. आता प्रार्थनेला कोण कोण येते, हात वर करा. वा मुली येते का, वा प्रार्थनेसाठी, सकाळी ध्यानासाठी कोण नाही. हा हे प्रार्थनेतून घडलेलं आहे. हा याला एक ग्रामगीता देऊन, याला ग्रामगीता मी सप्रेम भेट देतो. आमच्याकडची घटना आहे, काल्याच्या अगोदर ही घटना सांगतो. पहा थोडस मोजूक देत जा सुभूषण भाऊ. आमच्याकडचा लहानसा मुलगा, हा एवढाच मुलगा, काय नाव आहे, पानघाटे पाटलाच्या मुलासारखा एवढूसा लहान मुलगा. तो मुलगा काय रडत आला भूषण भाऊ, आणि काय म्हणे माहित आहे, मी बाबाबाई तंगलो म्हणे, मी बाबाबाई त्रासलो, मी ह्या बाबाबाई त्रासून गेलो ना. आईला जाऊन बिलकुल सांगायला लागला, आई म्हणे मी आता घरी राहणार नाही, कारण बाबाचा त्रास खूप होत आहे, मला खूप त्रास देतात बाबा. मम्मी मी कुठेतरी निघून जाणार, कॅटरिंग खाली, मी कुठेतरी जॉब पाहिजे, पण मी घरी राहणार नाही, बाबाचा त्रास सहन होत नाहीये, नाहीतर मी कुठेतरी मरून जाईल, असा विचार केला. त्यामुळे आई म्हणतात, अरे बेटा तसा विचार करू नका, बाबाबद्दल तो विचार करत आहे, तुझे बाबावर आहे. आई म्हणे मला त्रास येत आहे, 12वी 10वी पर्यंत तरी थांब. भूषण भाऊ
12वी झाली. 12वी झाल्यानंतर त्याला जॉब साठी जायचं होतं. कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब भेटत होता, नोकरी मिळायची होती. 15 जणांची लाईन लागली महाराज. 15 जणांच्या लाईन मध्ये तो माग उभा होता. हा मुलगा पेलोऱ्याचा, प्रार्थनेत बसणारा, सकाळी ध्यानाला जाणारा मुलगा, पण वडिलाला कमवून होता. आणि त्यासाठी त्या 15 लाईन मध्ये फक्त एकच प्रार्थना करे, फक्त मला देवा नोकरी लागू दे, बस मला नोकरी घेतलं पाहिजे, मी घरून कमवून बाबा पाहिजे, माझ्या वडिलांच्या पायी मी त्रासून आहो, मला नोकरी पाहिजे. डोळ्यात पाणी. आणि आल्याबरोबर त्या 14 जणांचे नंबर लागत आहे, एक एक नंबर कटत आहे. तसा त्याचा जवळ नंबर येत आहे. तो मुलगा मागे उभा होता. आल्याबरोबर तो पाहता लाईट सुरू आहे, दुपारची वेळ आहे. तो मुलगा लाईनीतून उठून गेला, लाईनीतून उभा होऊन गेला आणि ते लाईट बंद केले. सीसी कॅमेरे सुरू आहे. थोड्या जवळ येतात, त्याचा नंबर जवळच येतात. 4-5 मुलं राहिले होते, कुंडी पडलेल्या होत्या झाडाच्या. या मुलानं ते कुंडी उचलली आणि छान चांगल्या रीतीने ठेवली. आणि बाकीच्या चपला दारात अशा खराब फेकलेल्या होत्या, त्या चपला पूर्ण लाईन मध्ये लावल्या. आणि 14 मुलं संपल्यानंतर ह्याचा नंबर आला आणि याला बोलवलं मॅनेजरनी. आल्याबरोबर मॅनेजर साहेब म्हणतात, बेटा हे घे सर्टिफिकेट. कशाचं? ते बाकीचे मुलं पूर्ण गेले 14 जण नापास झाले 14 जण. मला सर्टिफिकेट कशाचं बाबा? तुला मॅनेजरची नोकरी मिळाली. अरे पण मी पेपर नाही दिला, मी काहीच नाही दिलं बाबाजी, मी फक्त लाईन मध्ये उभा. आणि बरं झालं माझ्या बाबा पण मी तंबून होतो. परंतु लक्षात द्या, बापाबद्दल त्रासलेला मुलगा त्या मॅनेजरले बिलंगला ना ढा रडायला लागला. मी माझ्या बाबाबद्दल काय विचार करत होतो. माझे बाबा रात्री आल्याबरोबर रात्री 9 वाजता लाईट बंद करून टाकायचे, मोबाईल हिसकून घ्यायचे. म्हणून मी बाबाला खराब मानत होतो. माझे बाबा लाईट दुपारी चालू असताना लाईट बंद कर, दुपारची वेळ आहे, कशाला लाईट पाहिजे, हे माझे बाबाचे संस्कार. साहेब मी नोकरीवर लागलो नाही, माझ्या बाबाच्या संस्कारामुळे मला जॉब मिळाला. मी बाबाला चुकीचं समजत होतो, तसाच घरी धावत गेला आईला बिलंगला. आई मी बाबाला चुकीचं समजत होतो, पण माझे बाबा तसे नाही. कारण रात्री 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत फोन पाहत होते मुलं. त्या मुलांना दाटून मला शिव्या देऊन मोबाईल हिसकून घेत होते. असेच मला बाबा पाहिजे. कसा पाहिजे रे? हात वर करून सांगा रे. बाप चिडचिड करणारच पाहिजे ना. कारण रात्री 12 वाजेपर्यंत फोन घेऊन असेल तर आपला बाप आपल्याला शिव्या देत आहे. आपली परिस्थिती नाजूक आहे बेटा. मजुरी करून बाप मजुरी करून आपला खर्च चालवत आहे. आपली आई मजुरीने जात आहे. आपण जर बाजूच्याचा फोन 20,000चा पाहायचा आणि घरी जाऊन आईला म्हणायचं मला काही कर, नाही तर मी जीव ठेवणार नाही, असं म्हणणार नाही ना बेटा. कधी नाही मागणार. काही हरकत नाही, मला फोन नाही येत असं म्हणणार ना. मला फोन नाही पाहिजे आई, कारण आपल्याजवळ पैसे झाले तेव्हा घेऊ. का म्हणायचं? आपलं लोक जसे करते तसे आपण करू नये. बाजूच्यानं घर बांधलं म्हणून आपणही खूप मोठं घर बांधावं अपेक्षा प्रत्येकाची असते. पण बाबू आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला राहावं लागते. तर त्या परिस्थितीत आपण खुश राहायचं का नाही बाबू? ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थिती म्हणजे असा आनंदाने राहायचं. आपण जडायचं नाही कोणावर आणि जडखोरपणा वृत्ती आपली ठेवायची नाही. कोण एखादा व्यक्ती जर घर बांधत असेल, छान राहत असेल, त्याच्या प्रारब्धानं त्याला मिळालेला आहे, तो मानत असेल, आपण कौलाच्या शिच्यात आनंदानं राहू, मस्त समाधानीनं आपण खेळू मिळू नाही. म्हणून आपल्या ह्या गावामध्ये आल्याबरोबर त्यासाठी शेवटच्या चरणात महाराज म्हणतात मिळावार आहे. आपल्या शेवटच्या चरणात म्हणतात शिराचा पुंड पाहिजे आपल्याला. मिळवणार आहे हे तुकाराम महाराजांचे शिष्य 1600 आपण केलेले. त्याचबरोबर
बहिणाबाई कवी. जनाबाई एक वर्ग शिकलेले नाही, त्या जनाबाईचे अभंग आजही ते जिवंत आहे, संत गेले नाही. आणि अशी कीर्ती करून आपल्याला आपल्या गावातून निघून जायचं आहे. आणि काय म्हणते निडरबार आहे, काय म्हणतात शिराचा बुंद, म्हणजे आपण शिरा करतो ना, काल्यामण टाकतो ना, त्याचा एक बुंद फक्त मिळाला तर आपलं भाग्य आहे म्हणतात. शेवटचं काय म्हणतात, लागता पावे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद म्हणजे आता तर मोठी पदवी आहे. मूळधार चक्रापासून ब्रह्मानंदापर्यंत यासाठी, शस्त्रकुंड पर्यंत यासाठी आपल्याला खूप वेळ आहे. तिथपर्यंत आपण काही पोहोचू शकत नाही. मीच पोहोचलो नाही तर तुम्हाला काय नेणार आहोत. त्यासाठी वेळोबाराय आपल्या अभंगातून असा काला त्या भगवंतासोबत राहून केलेला आहे. आणि तसा काला आता करण्या या अभंगाचा भावार्थ थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला.